फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 9, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. या प्रकरणातील 2 व्हिडिओ आपण आतापर्यंत बनवलेले आहेत. या झालेल्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसंच आतापर्यंत 12वी अर्थशास्त्रातील जेवढा भाग शिकवून झाला आहे अशा सर्व भागाच्या प्लेलिस्टची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परत एकदा ते व्हिडिओ पाहू शकता. आज आपण व्यापारी बँका म्हणजे काय आणि त्यांची कार्य यांचा अभ्यास करणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील. ठीक आहे, सुरू करूया आपण आजच्या मुद्द्याला. परंतु त्यापूर्वी एक छोटासा रिकॅप बघूया. आपण पाहिलं की वित्त हे पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असतं आणि या वित्ताचे वैयक्तिक वित्त, औद्योगिक वित्त आणि सार्वजनिक वित्त अशा 3 भागात वर्गीकरण करता येतं. त्याचबरोबर वित्त व्यवस्था ही देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेली संपत्तीच्या निर्मितीस मदत करते आणि भारतामध्ये जी वित्त प्रणाली आहे त्याच्यामध्ये वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा अशा 4 संस्थांचा समावेश होतो. यामध्ये सुद्धा आपण वित्तीय बाजारपेठ म्हणजे काय हे अभ्यासलं आहे. वित्तीय बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ जिथे रोखे, भाग, व्युत्पन्न म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, सरकारी रोखे किंवा विदेशी चलन अशा आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. त्या बाजाराला आपण वित्तीय बाजारपेठ असं म्हणतो. आणि बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था किंवा वटणावळ गृहे किंवा म्युच्युअल फंड्स किंवा दलाल अशा संस्थांकडून हे जे रोखे आहेत, समभाग आहेत यांची खरेदी विक्री केली जाते. हे त्यांचं माध्यम आहे खरेदी विक्रीचं. तसंच या वित्तीय बाजारपेठेचे पण 2 प्रकार पडतात असं आपण बघितलं. पहिला आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवल बाजार. आपण नाणे बाजाराची सुद्धा माहिती घेतलेली आहे की ज्यामध्ये आपण बघितलं की नाणे बाजार म्हणजे अल्प मुदतीची कर्ज देणं व घेणं म्हणजे नाणे बाजार. ज्या वेळेस व्यक्ती, उद्योग किंवा सरकारला कमी कालावधीसाठी पैशाची गरज लागते त्यावेळेस कमी कालावधीसाठी जेव्हा ही कर्ज घेणं किंवा देण्याचे व्यवहार होतात या बाजाराला नाणे बाजार म्हणतात असं आपण बघितलेलं आहे. या नाणे बाजाराची संरचना अभ्यासताना आपण संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र अशा 2 क्षेत्रांमध्ये नाणे बाजार विभागलेला आहे हे बघितलं. की ज्यामध्ये संघटित क्षेत्रातील पहिली संस्था रिझर्व्ह बँक, याबद्दल आपण मागील तासाला अभ्यास केलेला आहे. रिझर्व्ह बँक काय आहे तर रिझर्व्ह बँक ही सर्व बँकांची बँक आहे. ही व्यापारी बँकांची शिखर संस्था आहे. या रिझर्व्ह बँकेला मध्यवर्ती बँक असं सुद्धा म्हणतात. रिझर्व्ह बँकेला नोटा छापण्याचा एकाधिकार असतो. या सर्व गोष्टी आपण पाहून झालेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेची कार्य अभ्यासताना चलन निर्मिती करणं, सरकारला सल्ला देणं, बँकांची बँक म्हणून काम करणं, परकीय चलनाचे व्यवहार सांभाळणं, त्याचबरोबर पतनिर्मितीवरती नियंत्रण ठेवणं आणि अशी इतर अनेक कार्य या रिझर्व्ह बँकेला करावी लागतात हे आपलं बघून झालेलं आहे. आज आपण जो मुख्य मुद्दा अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे व्यापारी बँका. व्यापारी बँका काय आहेत तर व्यापारी बँका अशा संस्था आहेत ज्या लोकांकडून किंवा जनतेकडून बचतीच्या स्वरूपातील पैसे स्वीकारतात, म्हणजे ठेवी स्वीकारतात आणि जे गरजवंत आहेत अशा गरजू लोकांना कर्ज म्हणून हे पैसे देतात. अशा संस्थांना आपण बँक म्हणू शकतो. पुस्तकामध्ये काय दिलंय ते बघा की बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी व्यापारी बँका देशाच्या वित्तीय प्रणालीत मध्यस्थ म्हणून कार्य करतात. म्हणजे बँक ही अशी संस्था आहे जी बचत केलेल्या रकमा लोकांकडून स्वीकारतात आणि गरजू लोकांना कर्ज म्हणून देतात आणि याच्यातून बँकेला नफा होत असतो.
व्यापारी बँका या नफा मिळवणाऱ्या आर्थिक संस्था आहेत. त्या मध्यवर्ती बँकेप्रमाणे आर्थिक विकासासाठी कार्य करत नाहीत किंवा लोककल्याणाचा विचार करत नाहीत, तर स्वतःचा सुद्धा आर्थिक फायदा कसा होईल याचा विचार ते सर्वप्रथम करतात. इथे बघा, व्यापारी बँका बचतीची जमाजमव करण्यात आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात कर्ज वाटप करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणजे या ज्या ठेवी आहेत त्या अर्थव्यवस्थेतील सर्व पद्धतीचा कर्ज देण्यासाठी वापरतात. घर निर्मितीसाठी, वाहन निर्मितीसाठी, उद्योग निर्मितीसाठी, शिक्षणासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी अशा सर्व क्षेत्रांना या व्यापारी बँका कर्ज देत असतात आणि ज्याच्यातून देशाचा विकास करण्यासाठी त्या मदत करतात. परंतु लक्षात घ्या की यांचा उद्देश नफा मिळवणे हा सुद्धा आहे. आणि मग यात अनुसूचित आणि बिगर अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश होतो की भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 मध्ये दुसऱ्या विभागात अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश होतो. मालकी आणि कार्यपद्धतीनुसार भारतीय व्यापारी बँकांचे 4 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. पहिलं आहे त्याच्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका. भारतामध्ये जेवढ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत या सर्व बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. दुसरा जो प्रकार आहे तो आहे खाजगी क्षेत्रातील बँका. या बँका खाजगी व्यवस्थापकांद्वारे चालवल्या जातात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर फेडरल बँक लिमिटेड किंवा धनलक्ष्मी बँक लिमिटेड या खाजगी क्षेत्रातील बँका आहेत. तिसरं आहे प्रादेशिक ग्रामीण बँका. नावावरूनच कळतंय की ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून या पद्धतीच्या बँका स्थापन झालेल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँक ही याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि शेवटचं आहे विदेशी बँका. विदेशी बँका म्हणजे ज्यांचं व्यवस्थापन मंडळ विदेशातलं असतं, विदेशात त्यांची स्थापना झालेली असते, परंतु भारतात त्या व्यवहार करत असतात, उद्योग करत असतात. याच्यामध्ये सिटी बँक किंवा HSBC या बँकेचा समावेश होऊ शकतो. या विदेशी बँका आहेत. अशा 4 पद्धतीच्या बँका आपल्याला बघायला मिळतात. पुस्तकामध्ये ज्या 2 व्याख्या दिल्या आहेत बँकांच्या त्या पण बघूया. पहिली जी व्याख्या आहे ती आहे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 ची. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षणाद्वारे परत करणे होय. म्हणजे जेव्हा भारतामध्ये अशी एखादी संस्था असेल जी लोकांना कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडूनच ठेवी स्वीकारते, पैसे स्वीकारते, परंतु जर लोकांना हे पैसे परत पाहिजे असतील तर ते पैसे रोख रकमेच्या स्वरूपात किंवा चेकच्या स्वरूपात, डीडीच्या स्वरूपात अशा कोणत्याही स्वरूपात ते लोकांना परत करेल अशी संस्था म्हणजे बँक आहे असं भारतीय बँकिंग नियमन कायदा सांगतो. पुढे जी आहे 2 नंबरची व्याख्या ती आहे प्राध्यापक केन क्रॉस यांची. ते आपल्या व्याख्येत असं म्हणतात की पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणारी संस्था म्हणजे बँक होय. त्यांच्यानुसार पैशाचे व्यवहार तर बँकेत होतातच, त्याचबरोबर चेक, डीडी असे पतपैशाचे व्यवहार सुद्धा बँकेत केले जातात. या 2 व्याख्येवरून आपल्याला व्यापारी बँकेची 3 मुख्य कार्य तरी समजली. पहिलं आहे ठेवी स्वीकारणं, दुसरं आहे कर्ज देणं आणि तिसरं आहे पतनिर्मिती करणं. आता आपण ही जी कार्य आहेत ती विस्तृतप्रमाणे बघूया. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. व्यापारी बँकांची कार्य. व्यापारी बँकांचं सर्वात पहिलं कार्य आहे ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. व्यापारी बँका लोकांकडून किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारतात, पैसे स्वीकारतात आणि हे पैसे गरजू लोकांना कर्ज म्हणून देतात. जेव्हा बँक ठेवी स्वीकारत असते त्यावेळेस ठेवीदारांना कमी व्याज दिलं जातं. याऐवजी जेव्हा कर्ज दिलं जातं त्यावेळेस कर्जदारांना हे व्याज जास्त आकारलं जातं आणि याच्यातून बँका पैसे कमवत असतात, नफा कमवत असतात. या ठेवीच्या सुद्धा 2 प्रकार आहेत. याच्यातलं पहिलं आहे मागणी ठेवी आणि दुसरं आहे निश्चित कालावधी ठेवी. त्यातील पहिला जो आहे तो बघूया आपण. मागणी ठेवी. नावावरूनच कळतंय
की मागणी करता क्षणी ज्या ठेवी परत केल्या जातात त्यांना मागणी ठेवी असं म्हणतात. याच्यामध्ये ज्या वेळेस ठेवीदार पैशाची मागणी करतो त्यावेळेस बँक त्याला चेकच्या स्वरूपात किंवा धनाकर्षणाच्या स्वरूपात किंवा कोणत्याही इतर मार्गाने त्याचे पैसे परत करते. याला मागणी ठेवी म्हटलं जातं. या मागणी ठेवीचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे चालू ठेवी आणि दुसरा आहे बचत ठेवी. चालू म्हणजे करंट अकाउंट आणि बचत ठेवी याचा अर्थ होतो सेव्हिंग अकाउंट. चालू ठेवींमध्ये ज्या वेळेस बँकेच्या कार्यालयीन वेळेत कितीही वेळा पैसे जमा करण्याचा आणि कितीही वेळा पैसे काढण्याची मुभा या ठेवींमध्ये दिली असते. म्हणजे जो ठेवीदार आहे तो दिवसातून कितीही वेळा पैसे टाकू शकतो, कितीही वेळा पैसे काढू शकतो. अशा स्वरूपाची ठेव कोण करत असेल तर मोठे मोठे व्यापारी, सार्वजनिक संस्था किंवा विश्वस्त मंडळ किंवा महामंडळे हे अशा स्वरूपाच्या ठेवी बँकेमध्ये उघडतात आणि याद्वारे आपले व्यवहार करत असतात. लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादा व्यापारी आहे त्याला रोज मोठ्या स्वरूपात पैसे मिळत असतात. हे पैसे तो बँकेत ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी कदाचित त्याला नवीन माल खरेदी करण्यासाठी हे पैसे लगेच काढावे लागत असतील. अशा स्वरूपात तो दिवसातून किती वेळा पैसे ठेवू शकतो, किती वेळा पैसे काढू शकतो. या स्वरूपाच्या खात्यामध्ये शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सुद्धा मुभा असते आणि याला अधिकर्ष सवलत असं म्हटलं जातं. पण जेव्हा शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढली जाते त्याच्यावरती बँक व्याज आकारते. या ठेवींवरती बँक कमी स्वरूपात व्याज देते किंवा कधी कधी थोड्याफार प्रमाणात बँकच चार्जेस लावत असते. दुसरं जे आहे ते आहे बचत ठेवी. बचत ठेवी हे सामान्य पगारदार व्यक्ती किंवा छोटे व्यापारी यांच्याकडून उघडल्या जातात. नावानुसार बचत केलेली जी रक्कम आहे ती ठेवीच्या स्वरूपात ठेवण्यासाठी या ठेवी निर्माण केल्या जातात. पगारदार व्यक्ती हा महिन्यातून एकदा या स्वरूपामध्ये पैसे ठेवतो आणि महिन्यातून हळूहळू ते काढत राहतो. या प्रकारच्या ठेवीमध्ये कितीही वेळा पैसे काढण्याची मुभा नसते, तर बँकांनी वेळोवेळी जे काही बदल केले असतील त्यानुसार पैसे काढण्याची मुभा या ठेवींमध्ये दिसते. या ठेवींमध्ये जो व्याज दिलं जातं ते सुद्धा एकदम कमी दिलं जातं. अशा स्वरूपाची ही बचत ठेव आहे. पुढे जो मुख्य मुद्दा होता आपण ठेवीचा, त्या ठेवीतील दुसरा प्रकार आहे निश्चित कालावधी ठेवी. ज्या ठेवी निश्चित कालावधीसाठी ठेवल्या जातात त्यांना निश्चित कालावधी ठेवी असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये ठेवी परत घेण्याचं म्हणजे जो ठेवीदार आहे त्याने परत घेण्याची जी तारीख आहे ती आधीच सांगितलेली असते. त्या तारखेमध्ये शक्यतो बदल करता येत नाही. उदाहरणार्थ याचे सुद्धा दोन प्रकारात विभाजन करता येतं. पहिला आहे आवर्त ठेवी आणि दुसरा आहे मुदत बंद ठेवी. आवर्त ठेवी काय आहेत तर आवर्त ठेवी याच्यामध्ये ग्राहकांना नियमितरित्या बचतीची सवय लागावी, बचतीला प्रोत्साहन देता यावं म्हणून आवर्ती ठेवी निर्माण केलेल्या असतात. बघा, जे काही भाजी विक्रेते असतात किंवा किरकोळ दुकानदार असतात त्यांना एक ठराविक रक्कम साधारणतः रोज मिळत असते. याच्यातील निश्चित म्हणजे ठराविक रक्कम ते रोज बँकेत टाकतील आणि याच्यातून त्यांना वर्षानंतर पैसे मिळतील. म्हणजे असं समजा की एक भाजी विक्रेती आहे जी रोज आपल्या उत्पन्नातील 100 रुपये बँकेत ठेवत राहते आणि हे 100 रुपये ती रोज ठेवत असली तरी तिला ते लगेच काढता येत नाही. तर एका वर्षानंतर जे काही रक्कम जमा झाली असेल आणि त्याच्यावरचं व्याज तिला एका वर्षानंतर काढता येईल. ही झाली आवर्त ठेव. ही निश्चित कालावधीसाठी ठेव आहे. रोज काढता येत नाही तर निश्चित कालावधीमध्ये काढता येते. दुसरा सोपा आहे मुदत बंद ठेवी. यालाच आपण एफडी असं पण म्हणतो, फिक्स्ड डिपॉझिट. याच्यामध्ये एक रक्कम आपण बँकेमध्ये ठेवतो आणि निश्चित कालावधीनंतर आपण जी काही कालावधी सांगितला असेल 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष अशा स्वरूपात निश्चित कालावधी पूर्ण झाल्यावर आपल्याला व्याजासह ही रक्कम परत मिळते. आता ज्या वेळेस निश्चित कालावधीसाठी ही रक्कम ठेवली जाते तेव्हा ही रक्कम बँका कर्ज देण्यासाठी वापरतात आणि म्हणून या मुदतबंद ठेवींवरती व्याजदर जास्त दिला जातो. अशा स्वरूपात ठेवी स्वीकारणे हे बँकेचं पहिलं काम आहे. दुसरं जे काम आहे ते आहे कर्ज देणे.
बँका या ठेवी स्वीकारल्यावरती स्वतःकडे अशाच ठेवत नाहीत, तर त्याचा वापर ते कर्ज देण्यासाठी करतात. कर्ज देत असताना जास्त व्याजदर आकारला जातो आणि बँका पैसे कमवत असतात. कर्जाच्या कालावधीनुसार अल्प मुदतीचं कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज असं कर्जांचं वर्गीकरण करता येतं. अल्प म्हणजे 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जे कर्ज दिलं जातं ते अल्प मुदतीचं कर्ज आहे. मध्यम मुदतीचं जे कर्ज आहे ते 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत दिलं जातं आणि 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जे कर्ज दिलं जातं ते दीर्घ मुदतीचं कर्ज आहे. या कर्जांबरोबरच बँका रोख कर्ज, अधिकर्ष सवलत आणि हुंड्या वटवणे अशा स्वरूपाची कर्ज सुद्धा देत असतं. रोख कर्ज म्हणजे योग्य तारणाच्या आधारावरती बँक जे कर्ज देतं त्याला रोख कर्ज असं म्हणतात. उदाहरणार्थ घर गहाण ठेवून पैसे घेणं किंवा सोनं गहाण ठेवून कर्ज घेणं या स्वरूपाचं. जे अधिकर्ष सवलत आहे ती चालू खात्याच्या व्यक्तीला दिली जाते की स्वतःची शिल्लक रक्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत त्यांना दिली जाते आणि या अधिकच्या रकमेवरती बँक व्याज आकारते. तसंच हुंड्या वटवणं म्हणजे भविष्य काळात पैसे देऊ अशा स्वरूपामध्ये व्यापाऱ्यांमध्ये करार होतात आणि हे करार म्हणजेच ह्या हुंड्या बँका स्वतःकडे घेऊन व्यापाऱ्यांना पैसे देते. याच्यावरती सुद्धा बँक कमिशन काढत असते आणि मग याच्यातून बँकेला नफा मिळत असतो. अशा स्वरूपाची कर्ज, रोख कर्ज, त्याचबरोबर अधिकर्ष सवलत आणि हुंड्या वटवणे अशा स्वरूपाची कर्ज बँक देत असतं. पुढचं 3 नंबर आहे सहाय्यक कार्य. आता आधुनिक काळामध्ये फक्त ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं एवढंच आता बँकेचं काम राहिलं नाहीये, तर बँका याच्यापेक्षा जास्त अशा सुविधा ठेवीदारांना पुरवत असतात की ज्यामध्ये निधी हस्तांतरण करणं किंवा ग्राहकाच्या वतीने रकमा जमा करणं, ग्राहकाच्या वतीने प्रासंगिक देणी देणं, परकीय चलन सांभाळणं, सुरक्षित ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा इतर सुविधा सुद्धा आपल्याला व्यापारी बँकांना देताना दिसतात. सुरक्षित ठेव कप्पा म्हणजे लॉकरची सुविधा बँक पुरवते. मोबाईल बँकिंगद्वारे आपण मनी ट्रान्सफर करू शकतो किंवा डीमॅट अकाउंट म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी डीमॅट अकाउंटची सुविधा बँक देत असतं. बँका ह्या LIC किंवा इतर पद्धतीचे जे हप्ते आहेत असे ग्राहकाच्या वतीने त्यांची LIC भरण्याचं पण काम करत असतं. त्याचबरोबर जर काही एखाद्या व्यक्तीने ग्राहकाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले तर त्या ठेवी स्वीकारण्याचं काम सुद्धा बँक करत असतं. असा सहाय्यक कार्य सुद्धा बँका आता करू लागलेल्या आहेत. याचबरोबर शेवटचं 4थं महत्वाचं काम आहे पतनिर्मिती करणं. पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकेचे महत्वपूर्ण कार्य आहे. व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावरती ही पतनिर्मिती करत असतात. यामध्ये निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे बँकांनी दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेवी निर्माण होतात. जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवणारी बँक ही राखीव स्वरूपात काही भाग बाजूला ठेवते आणि राखीव गरजा भागवल्यावरती उर्वरित रक्कम ही कर्ज म्हणून देते. अशा पद्धतीने देशातील संपूर्ण बँका ही पद्धत चालू ठेवतात आणि मग पतनिर्मिती होत राहते. हा मुद्दा तसा खूप मोठा मुद्दा आहे. पुस्तकामध्ये अतिशय छोट्या प्रमाणात सांगितण्यात आला आहे. मी माझ्या पद्धतीने छोट्या किंवा कमी शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की समजा एक व्यक्ती आहे ज्याने स्वतःच्या अकाउंटवरती स्वतःच्या बँकेत 10 लाख रुपये गुंतवलेले आहेत. ही झाली त्याची प्राथमिक ठेव. 10 लाख रुपये या व्यक्तीने स्वतःच्या बँकेत ठेवल्यावरती एक दुसरा व्यक्ती आहे जो बँकेकडे कर्ज घ्यायला गेला आहे. तर बँक या 10 लाख रुपयामधील 20% रक्कम म्हणजेच 2 लाख रुपये हे रोजच्या व्यवहारासाठी किंवा राखीव निधी म्हणून स्वतःकडे शिल्लक ठेवेल आणि 8 लाख रुपये हे कर्ज म्हणून दुसऱ्या व्यक्तीला देईल. हे 8 लाख रुपये ही दुय्यम ठेव झाली. पण ज्या वेळेस हे पैसे कर्ज देणाऱ्याला दिले जातील, कर्ज घेणाऱ्याला दिले जातील तेव्हा ते रोख दिले जात नाहीत, तर त्याच्याऐवजी ते त्याच्या बँकेच्या अकाउंटवर टाकले जातात.
आणि मग त्याच्या खात्यामध्ये त्याच्या बँकेच्या अकाउंटवर हे जे 8 लाख रुपये पडलेले आहेत हे त्या बँकेची प्राथमिक ठेव झाली। ती बँक सुद्धा राखीव निधी स्वतःकडे ठेवते आणि उर्वरित रक्कम ही कर्ज म्हणून दुसऱ्या एका व्यक्तीला देते। ती तिसरी बँक सुद्धा अशीच प्रक्रिया पुढे चालू ठेवते आणि याच्यातून प्राथमिक ठेवीवर आधारित दुय्यम ठेवी तयार होतात आणि कर्ज दिलं जातं। या पद्धतीला पतनिर्मिती असं म्हणतात। माझ्याकडून मी कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला वाटत असेल की पतनिर्मितीवरती एक विशिष्ट असा व्हिडिओ बनवा आणि जास्त विस्तृतपणे पतनिर्मिती काय आहे हे समजवा, तर तुम्ही मला कमेंटमध्ये तशी कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की पतनिर्मितीवरती व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे की नाही। तुमच्या कमेंटवरून मी डिसाईड करेल की व्हिडिओ बनवला पाहिजे की नाही बनवला पाहिजे। मला वाटतंय आतापर्यंत जो भाग शिकवलाय तो तुम्हाला कळाला असेल आणि जर हा भाग कळाला असेल, हा भाग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील। आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना असेच जास्तीत जास्त शेअर करत राहा। आपल्या चॅनलच्या वाढीसाठी सुद्धा मदत करा आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांचा अभ्यास सुद्धा असा सुरू राहील यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुमच्या काही शंका असतील किंवा काही सूचना असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता। ओके, बाय बाय।